अजब रमा राघवची जोडी। दादा तू काही काम होतं का? हो म्हणजे थोडं बोलायचं आहे तुझ्याशी। मग बोल ना। एकदा बोलशील रमाशी प्लीज? तिला सॉरी म्हणायचं आहे का तुला? त्याची काही गरज नाहीये। सॉरी म्हणण्यापेक्षा आमच्या आयुष्यातून कायमचे निघून जा म्हणावं तिला। ती खुश आणि आम्ही खुश। श्रुती बरोबरच बोलते मी दादा। अरे आता तरी जागा हो ना। रमा तुझ्या योग्यतेची नाहीये, तिचा नाद सोड। नाही श्रुती, जे काही घडलं ना ते फक्त गैरसमजामुळे घडलंय। तुझ्या मनात रमाविषयी राग आहे म्हणून तू असं बोलतेस हे मला कळतंय श्रुती, पण लवकरात लवकर खरं काय ना ते सगळ्यांना कळणार आहे। अरे खरं खरं म्हणजे काय दादा? ती जे दाखवणार आहे तेच तुझ्यासाठी खरं असणार आहे, पण ते तसं नाहीये हे जेव्हा तुला कळेल तेव्हा खूप उशीर झालेला नसला म्हणजे झालं। त्यापेक्षा आत्ताच तिच्यापासून लांब हो। निदान मी, आबा, पूजा वहिनी आम्ही म्हणतोय म्हणून तरी लांब हो। श्रुती हे तुलाही माहिती आहे की ते अशक्य आहे। श्रुती तूच म्हणाली होतीस ना की रमा राघवची प्रेमकथा अमर होणार म्हणून। ते खरंच आहे, पण त्यात एक बदल आहे। रमा राघवची प्रेमकथा यशस्वी आणि अमर होणार। फक्त हा जन्म नाही, या पुढच्या प्रत्येक जन्मात रमा राघव कायम एकत्रच असणार। हॅलो हॅलो रमा। राघव काय झालं? तुला रोहितचा नंबर मिळाला का? हो मिळाला, पण मला जाम दडपण आलं होतं ग हे असं काही करताना। मागच्या वेळेला वहिनी आईच्या खोलीत मी गेलो होतो ना तेव्हाही असंच झालं। वहिनी आई मला पकडेल की काय अशी भीती वाटली होती मला। हो पण राघव आता आपल्याकडे ऑप्शन काय? नंबर शोधणं तर गरजेचं होतं ना। हो रमा, आजी म्हणाली की आपल्या समोर संकटही येतच राहणार आहेत, पण आपलं प्रेम खरं असेल ना तर आपण या संकटांवर मात करू। आणि आपलं प्रेम तर खरंच आहे, राईट? म्हणूनच तर हिम्मत केली आणि श्रुतीच्या फोन मधून तर नंबर मिळवला। नशीब। नाही मला वाटलं होतं की माझा भित्रा राघव नंबर शोधून काढतोय की नाही, की मागच्या वेळेस सारखंच घाबरतोय। काय? मी नेहमी घाबरतो मी? हो, नाहीतर मग कोण? आठवतंय ना मला प्रपोज करताना घाबरून किती वेळ लावला होतास? नशीब मी इनिशिएटिव्ह घेतला म्हणून, नाहीतर अजूनही आपली आत्मचोरी सुरूच राहिली असती। एक मिनिट, एक तर मी घाबरलो होतो म्हणून प्रपोज करत नव्हतो अशातला भागच नाही, आणि दुसरं आपलं अजूनही आंख में चोली चालू राहिलं असतं तरी काही बिघडलं नसतं। त्यातही एक वेगळी गंमत आहेच की, ओके? खरं काय ना, प्रेमात पडल्यानंतर एक एक मोमेंट खरंच खूप स्पेशल असते, ती फ्रीज करून ठेवावीशी वाटते। पण राघव आता मला ऑफिशियली तुझी लाईफ पार्टनर व्हायचंय। पण रमा त्या सगळ्याच्या आधी तू निर्दोष आहेस हे आपल्याला सिद्ध करायला हवं। राघव मी काय म्हणते, आपण एक काम करू, तू त्याला याच कॉल मध्ये मर्ज कर, म्हणजे आपण एकत्र बोलू त्याच्याशी। होल्ड कर।